निकला था राहे मंजिल, लोग मिलते गए और कारवा बनता गया. या हिंदीतील ओळीप्रमाणे मदत करणाऱ्या हातास हात जुळल्यानं असाध्य ते साध्य होण्याची क्षमता व शक्यता निर्माण होते. याची नुकतीच प्रचिती इयत्ता 9वीच्या वर्गात जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी इथं शिकणारी अक्षरा सुनील धावडे या विद्यार्थिनीला आली. अक्षरा ही मांढळजवळ असलेल्या रुयाड बा या गावात राहणारी विद्यार्थिनी आहे. ती स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना भाऊराव जीप काठे यांनी अक्षरातील बौद्धिक क्षमता ओळखून जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी प्रेरित केले. त्यासाठी भाऊराव जीप काठे यांनी नियमित मार्गदर्शन केले. आत्मविश्वास व परिश्रमाच्या जोरावर अक्षरानं प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश निश्चित झाला. अक्षराचे पालक मोलमजुरीचे काम करतात. 1986 मध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची प्रथम बॅच निघाली. तिथपासून तर अगदी अलीकडे बाहेर पडलेल्या सर्व बॅचेसनी जवाहर नवोदय विद्यालय अल्युमिनी अँड चॅरिटेबल असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. दरवर्षी माजी विद्यार्थी विद्यालयास डिसेंबर महिन्यात स्नेहसंमेलनास भेट देऊन नवोदय विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींमध्ये संस्थेमार्फत मदत करतात. 9व्या वर्गात शिकणाऱ्या अक्षरा सुनील धावडे हिची तब्येत अचानक बिघडल्यानं तिला कामटे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची असल्यानं तिच्या उपचारासाठी येणारा खर्च ही समस्या पालकांपुढे निर्माण झाली. स्थानिक शाळेतील शिक्षक भाऊराव जीपकाठे यांना सुनीता देव, शिक्षिका ज.न. विद्यालय यांच्याकडून अक्षराच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय अल्युमिनी अँड चॅरिटेबल असोसिएशनचे सदस्य असलेले पांडुरंग प्रणव गौखरे यांना माहिती दिली. गौखरे हे 1986च्या बॅचचे जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या पुढाकारानं अक्षराच्या मदतीला माजी विद्यार्थ्यांची संघटना धावून आली. अक्षराच्या आतड्यांची गुंतागुंत काढण्यासाठी प्रथमदर्शनी शस्त्रक्रिया करण्याची गरज भासली होती. परंतु औषधोपचार सुरू होताच शस्त्रक्रियेची गरज पडणार नाही हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. औषधोपचाराचा खर्च करण्यासाठी अक्षरांच्या पालकांनी उसनवारी करून उपचार सुरू ठेवले होते. माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेकडून अक्षराच्या प्रकृतीची पूर्ण माहिती घेऊन पुढील वैद्यकीय उपचारासाठी माजी विद्यार्थ्यांची फळी उभी झाली. परंतु उपचारास प्रतिसाद दिल्यानं अक्षराची प्रकृती सुधारत गेली. औषधोपचारासाठी करण्यात आलेला सर्व खर्च अक्षराच्या आई-वडिलांना प्रकाश नारे, माजी विद्यार्थी संघटना सदस्य यांनी रुयाड येथील घरी भेट देऊन 37,000 रुपयांचा धनादेश गौखरे यांनी सुपूर्द केला. नवोदय विद्यालयानं आम्हाला जे काही शिक्षण संस्कार दिले त्याचीच परतफेड म्हणून आम्ही सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत असतो, असं मनोगत गौखरे यांनी व्यक्त केले. भाऊराव जीपकाठे यांनी सामाजिक भान व कर्तव्य भावनेतून अक्षराला मोठी मदत मिळवून दिली. त्यातून त्यांची विद्यार्थ्यांप्रतीची सामाजिक बांधिलकीतून केलेली कृती अक्षरासाठी सहाय्यभूत ठरली. विदर्भ कल्याण न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण मस्के, मांडळ प्रतिनिधी.